सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज आपला दशक आठवा चालू आहे. दशक आठवा त्यातला समास चौथा आपण सुरू करण्यापूर्वी जरा या तीन समासांमध्ये काय सांगितलंय त्याचा आढावा घेऊया. कारण यावेळेला थोडासा आढावा घेऊन ज्ञानदशक म्हणजे काय आणि या पहिल्या तीन याच्यात साधारण प्रश्न विचारलेले असल्यामुळे वेगवेगळे प्रश्न आणि त्यांची समर्थांनी दिलेली उत्तरं अशा तऱ्हेचा हा संवाद आहे. आणि हा संवादातले काही भाग जे आहेत ते आपल्याला पुढच्या पुढच्या दशकांमधनं म्हणजे पंचीकरणाचा विशेषतः डिटेल अभ्यास हा 17व्या दशकामध्ये वगैरे येणार आहे. पण आता त्याने त्याचं सुतोवाच करून ठेवलेलं आहे. इथे आपण मागच्या वेळेला मी म्हटलं आता आढावा घेऊया त्याचं कारण हा ज्ञानदशक आहे. सतत आठवा 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 असं संकेत कुबडीकार म्हणतात. इथपासून आपण सुरुवात केली होती आणि तो सतत आठवावा असं वाटणारा जो दशक आहे तो म्हणजे आठवा दशक, कारण तो ज्ञानदशक आहे. आता याच्यामध्ये अगदी सुरुवातीचा पहिला जो समास झाला त्या पहिल्या समासात म्हणजे देवदर्शन मध्ये आपल्याला देवाबद्दलची ओढ, आपल्याला त्याच्याबद्दलचं असणारं आकर्षण, तीर्थ व्रत, बहुदेव बहुभक्त असं सगळं आपण पाहिलं होतं. पण मुळात परमेश्वर जो आहे, परब्रह्म परमेश्वर जो आहे, थोरला देव जो आहे, खरा देव जो आहे, समर्थानी परब्रह्मापेक्षा खरा देव असं त्याला म्हटलेलं आहे, थोरला देव म्हटलेला आहे. तो खरा देव थोरला देव वेगळा आहे एवढं फक्त त्यांनी सांगितलं. आणि नंतर मायेच्या विश्वामध्ये ज्या ज्या घटना घडतात त्या सगळ्या घटना घडताना त्याला कार्यकारण भाव असतो हेही पहिल्या समासामध्ये सांगितलं. ज्ञान दशकातल्या पहिला समास देवदर्शन मध्ये सांगितलं. आता ह्याच्यामध्ये उपादान कारण, निमित्त कारण आणि कार्य म्हणजे काय याच्याबद्दलचा आपण सगळं विचार त्या दिवशी केला होता. त्या 25 तारखेला म्हणजे हा आपण फेब्रुवारीच्या 25 तारखेला हा विचार केला होता. आणि मग हे सगळं आपण पाहत असताना जीवभूते शिवपूजा ही मनोधारणा कशी असायला पाहिजे ती आपण बघितली. ही मनोधारणा असणं महत्वाचं आहे. कारण खरा देव किंवा थोरला देव जो आहे त्याला अनुभवायचं असतं आणि तो प्रत्येक चराचरामध्ये भरलेला आहे हेही थोडक्यात जाता जाता त्यांनी सांगितलं. पुढचा भाग त्या समासातला आपण पुन्हा घेतला होता 4 तारखेला आणि तो घेताना आपण समास तो पूर्ण केला होता. पण आपण त्यावेळेला एक बघितलं होतं की या प्रश्न विचारण्यामध्ये आणि उत्तरं देण्यामध्ये काहीतरी गोंधळ होतोय. कारण ज्ञानी ज्ञानाच्या पातळीवरनं उत्तरं देतोय आणि अज्ञानी अज्ञानाच्या पातळीवरनं सर्व ऐकतोय आणि प्रश्न विचारतोय. हे प्रश्न तो अज्ञानाच्या पातळीवरनं विचारतोय, ज्ञानी ज्ञानाच्या पातळीवरनं उत्तरं देतोय. त्यामुळे संवादामध्ये कुठेतरी विसंवाद घडत जातो आणि वेगवेगळे प्रश्न आणखी निर्माण होतात. आणि त्यावेळेला त्यांनी विचारलंय ही या नास्ती सा माया असं म्हणता, मग मायेचा संबंधच काय? मायाचा काही संबंधच नाही. पण शंकराचार्यांनी माया ही संकल्पना अद्वैत तत्वज्ञानातलं तत्व समजावून सांगण्यापुरती मांडलेली आहे. म्हणजे ती संकल्पना आहे, कल्पना आहे. ती कल्पना ही नेहमी आपण कल्पित केलेली असते, ती खरी नसते. जशी बागुलबुवाचं उदाहरण आपण घेतलं होतं त्याप्रमाणे ही माया जी आहे ही संकल्पना आहे. म्हणून तिला या नास्ती सा माया असं म्हटलेलं आहे. नंतर याच्यामध्ये या शंकराचार्यांची मांडून मायेचा विचार आणि दोन सूक्ष्म आशंका निरूपण मध्ये हे सगळं मांडलेलं आहे. दोन म्हणजे समास दोन मध्ये प्रश्न आता असा आहे की ईश्वर आणि थोरला देव आहे तरी कसा? आता हे इतक्या वेळ तुम्ही सगळं सांगितलं, ठीक आहे. तुम्ही म्हणता तो थोरला देव आहे तरी कसा?
हा प्रश्न पहिल्यामध्ये विचारला. आणि 53 आणि 54व्या पहिल्यातल्या त्यांनी असं विचारलं होतं की हा देव तरी आहे कसा? तुम्ही त्याला निर्गुण म्हणताय. निर्गुण म्हणावा तर तो काहीच करणार नाही. मग त्याला देव म्हणायचं तरी कशाला? सगळं जर माया करते तर मायेलाच महत्व द्यावं. अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेत. आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलं द्रष्टादृश्य दर्शन ही त्रिपुटी, त्याबद्दलही त्यांनी इथे आपल्याला प्रश्न विचारला होता की इथे द्रष्टादृष्ट, आपण त्रिपुटी आपल्याला माहिती आहे, द्रष्टा, दृश्य आणि दर्शन या तिन्हाची त्रिपुटी असते. आणि ही त्रिपुटी असते तेव्हा तीन गोष्टी तिथे असतात. म्हणजे तिथे द्वैताच्याही पुढची स्टेज असते. आणि म्हणून तिथे द्वैत असतं. आणि जिथे द्वैत असतं तिथे अद्वैताची प्रतिष्ठापना होऊ शकत नाही. असं सुरुवातीला नुसतं बीजारोपण केलं होतं. पण आता त्यांनी असं म्हटलंय की द्रष्टादृश्य दर्शनामध्ये एकरूपता यावी लागते. द्रष्टा त्या दृश्यामध्ये विलीन व्हावा लागतो. आणि मग तिथे दर्शन ही प्रक्रियाच राहत नाही. त्यावेळेला तिथे अद्वैत प्रस्थापित होतो. हे सगळं सांगायचंय. पण आधी त्यापूर्वी काही संकल्पना ज्या आहेत त्या आपल्याला स्पष्ट करून घेतल्या पाहिजेत. हे आपण नंतर पाहू शकतो की हा नक्की एक जीव कसा होतो, द्रष्टा त्या दृश्यामध्ये एकरूप कसा होऊन जातो, हे फार नंतर सांगितलेलं आहे. कारण तो प्रत्यक्ष अनुभूतीचा मार्ग आहे. तो जवळजवळ 15-16व्या दशकानंतर सांगितलेला आहे. पण आता एवढं लक्षात ठेवायचं की त्रिपुटी आपल्याला लय करावी लागते. त्रिपुटी आहे तोपर्यंत द्वैत आहे, आणि द्वैत आहे तोपर्यंत अद्वैत नाही. आणि जोपर्यंत अद्वैत प्रतिष्ठापना होत नाही, म्हणून साधन प्रतिष्ठापन आपल्याला सांगितली होती याच्या पूर्वी. हे सगळं हळूहळू मांडत मांडत ते आपल्याला पुढे नेत आहेत. आणि मग सूक्ष्म शंका निरूपण मध्ये हा सगळा विचार शंकराचार्यांचा मांडलेला आहे. आणि 53-54 प्रश्न विचारलाय. आणि पुन्हा त्याची उत्तर द्यायची. ती मायावाद सांगत बसले, विवर्तवाद सांगत बसले. हे सगळं मुळाच्या संकल्पना ज्या आहेत त्या त्यांनी पूर्ण केल्या. आता कर्तेपणा असून त्यांनी पुढच्या ह्याच्यामध्ये असं विचारलं, विश्वनिर्मिती कशी झाली? हा निर अरे, हा निरावयव आहे, निराकार आहे, निर्गुण आहे, असं जर सगळं आहे, तर मग यांनी चराचर निर्माण केलं असं म्हणायचं काही कारणच नाही. जो निराकार आहे, ज्याला आकार नाहीये, तो कसं निर्माण करेल? ज्याच्यामध्ये गुणच नाहीये, तो निर्गुण आहे, त्याच्यात गुण नाही, तो कसं काय निर्माण करेल? हा प्रश्न आपल्याला पडतो. म्हणून माया ही संकल्पना शंकराचार्यांनी मांडलेली आहे. आता हे निर्गुण निराकार मग तो करता कसं म्हणता येईल त्याला? काहीतरी करायचं असलं तर आपल्याला अवयव पाहिजेत की नाही? करण्यासाठी देह धारण करा. देह म्हणजे काहीही असू दे, पण अवयव पाहिजेत की नाही? करायला हात पाहिजे, बोलायला तोंड पाहिजे. असं म्हणते कुठल्याही शरीरातला असू दे, पण पाहिजे की नाही? पण हा तर निरावयव आहे. मग यांनी विश्वनिर्मिती कशी केली असं कसं म्हणतात? हे आमच्या, कारण आम्ही असं म्हणतो जो दिसत नाही, जाणवत नाही, ज्याला आम्ही काही समजू शकत नाही, तो आहे असं कसं म्हणायचं? तो असं तशी असेल असं कसं म्हणायचं? हे आमचा पण प्रश्न किती वेळा आपण बोलून दाखवतो की तसंच आहे. आणि तसं असताना तो आहेच आहे म्हणायचं, आणि जी माया आम्हाला दिसतेय, जाणवतेय, तिला नाही म्हणायचं. हे कसं काय? हे आपण दरवेळेला म्हणतच आलेलं. पण इथे त्यांनी त्याच्याबद्दलही उहापोह केलाय की सगुण का निर्गुण. तर सगुण आणि निर्गुणामध्ये फरक त्यांनी असा दाखवलाय की सगुण हे निर्माण झालेलं असते, निर्गुण हे असतचे असे असते. पण निर्गुण म्हणजे त्याच्यात गुण नाही असा अर्थ होत नाही. निर्गुण म्हणजे बहुगुण, अशी समर्थांनी निर्गुणाची व्याख्या केलेली आहे. मग तो करता नाही असं कसं म्हणता येईल? तो निर्गुण असला तरी त्याच्यामध्ये भरपूर गुण आहेत. पण भरपूर गुण असले तर तो स्वतः मी करूनही अकर्ता या भावनेने राहतो. म्हणजे असे सगळे प्रश्न दुसऱ्या ह्याच्यामध्ये विचारलेले आहेत. आणि त्याचा खुलासा सगळा दशक 8 समास 3 मध्ये केलाय. आणि तो आपण मागच्या वेळेला बघितला होता. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं, हं, माया कशी निर्माण झाली? जी नाहीच आहे तिला आम्हीच आमच्या कल्पनेने निर्माण केली. आणि मग माया म्हणजे विवर्त रूप म्हणजे काय? माया म्हणजे अजातवाद तिचा काय आहे? ती झालीच नाही असं म्हणताय. तो अजातवाद म्हणजे काय?
असं अगदी प्रत्यक्ष विवर्तवाद अजातवाद हे शब्द नाही वापरले, पण समर्थांनी सर्पाचं सर्प आणि रज्जू याचं उदाहरण दिलं, शिंपल्यांचं उदाहरण दिलं, अं, नंतर पाण्याचं उदाहरण दिलं, मृगजळ, अशी अनेक उदाहरणं देऊन आपल्याला सांगितलं की मूळ माया आणि मूळ पुरुष हे दोन्ही एकच आहे. मूळ माया आणि मूळ पुरुष एकच आहेत असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं. तिसऱ्या त्यामध्ये उत्तरही दिलं थोडस, आणि ते म्हणतात, हा जो मूळ पुरुष आहे तो तिला सगळी शक्ती प्रदान करतो. आता तो तिला शक्ती प्रदान करतो, त्या शक्ती दिल्यानंतर त्या मर्यादेमध्ये राहून ती त्या शक्तीच्या द्वारा सगळं करते. आता ती जर सगळं शक्तीच्या द्वारा करत असेल तर याला कशाला महत्व द्यायला पाहिजे? थोरल्या देवाला महत्व द्यायचं काही कारण नाही, मग मायेलाच महत्व द्यावं, ती करते तर. तर तसं करून चालणार नाही, कारण मुळामध्ये ती आणि तो वेगवेगळे नाही. हे सगळं आपण मागच्या वेळेला थोडक्यात सांगितलं होतं, पण त्याचं सविस्तर उत्तर जे आहे ते आपल्याला आत्ता मिळणार आहे. ही माया जी आहे ती त्याच्या आत असलेली त्याची स्पंदन शक्ती आहे. आपली स्पंदन शक्ती बाहेर काढता येत नाही, हे लक्षात घ्यावं लागतं. आपल्या आत जी शक्ती आहे, आता उदाहरण देते. हा, संध्याताईंनी प्रवचन केलं म्हणतो की नाही आपण, आज संध्याताईंचं प्रवचन आहे. सिंपल, म्हणजे काही त्यात चुकीचं आहे का? तर चुकीचं काही नाही. पण मी जर असं म्हटलं की मी कुठलं प्रवचन केलं, मी प्रवचन केलं नाही, माझ्या आतमध्ये जी शक्ती होती त्या शक्ती असल्यामुळे ती प्रवचन करू शकली. अच्छा, म्हणजे संध्याताईंच्या शक्तीने प्रवचन केलं. मग संध्याताईंच्या शक्तीने प्रवचन केलं, ती शक्ती त्यांना बाहेर काढून ठेवता येते का? ते आता प्रवचन चालू आहे ना, घ्या शक्ती बाहेर काढून ठेवली. तर तसं करता येत नाही. ती शक्ती त्यांच्या आतमध्येच आहे, आणि ती शक्ती त्यांच्या आतमध्ये आहे ती त्याच्यापासून वेगळी नाही. त्यात स्पंदन जी आहे ती आतमध्ये आहे, ती शक्ती जी आहे त्याच्या आतमध्ये आहे, ती वेगळी अस्तित्वात नाही. तिला वेगळं बाहेर काढता येत नाही, पण ती त्यांचीच शक्ती आहे. म्हणून आपण असं म्हणत नाही की संध्याताईंच्या आतमध्ये जी स्पंदन शक्ती आहे किंवा मूळ शक्ती आहे त्या शक्तीने प्रवचन केलं, एवढं वाक्य न करता ती व्यक्ती जी आपल्याला दिसते, जिने सगुण साकार रूप घेतलेलं आहे, तिने प्रवचन केलं असं आपण म्हणतो. मग शक्ती नसतील, अंगामध्ये त्राणच नसतील तर आपण काहीही करू शकत नाही. बरोबर आहे ना? तर त्राण म्हणजे आपण त्राण असं म्हणतो, पण त्राण म्हणजेच आतमधली आपली शक्ती. ही शक्ती असल्याशिवाय आपण कोणतीही गोष्ट करू शकत नाही. ते मला करणं शक्य नाही असं म्हणतो, कारण मी माझ्यापासून माझी शक्ती वेगळी काढू शकत नाही. तशी ही माया शक्ती आहे, ही त्याचं स्पंदन आहे, ती आतमध्ये कार्यरत राहते, आणि ती कार्यरत राहते म्हणून ती सगळं काम करते असं आपण म्हणतो. पण ती खरोखरच त्याच्यापासून वेगळी नसते, ती त्याचं स्पंदन आहे. त्यालाच मूळ माया असं म्हणतात. ही स्पंदन शक्ती म्हणजेच मूळ माया, आणि तीच सगळं कार्य करत असते. पण तिला यांनी सगळ्या शक्ती पुरवल्याशिवाय हे कार्य होत नाही. डोळ्यांना पाहण्याची शक्ती पुरवल्याशिवाय पाहता येत नाही. हाताला उचलण्याची शक्ती, एखाद दिवस असं येतो की काहीतरी होतं आणि हातातली शक्तीच निघून जाते, पायातली शक्तीच निघून जाते की मला उभंच राहता येत नाही. हातातली शक्ती निघून जाते, कुठतरी पॅरालिसिसचा अटॅक येतो, असं आम्ही त्याला दिलेलं नाव. पण ती शक्ती त्या परब्रह्म परमेश्वराने हातातली काढून घेतलेली. म्हणजे हे अवयव जरी ती शक्ती वापरण्याकरता दिलेले असले, तरी ते अवयवांमध्ये ती धारणा करून ती शक्ती प्रस्थापित करण्याचं काम मात्र ते परब्रह्म करतो. ते शांत निवांत असतं, त्यांनी केलं असं आपल्याला कळत नाही, पण मुळात तोच कार्य करता असतो. म्हणून तो करुणी अकर्ता असं आपण त्याला म्हणतो. पण त्याच्या ही शक्ती सगळं करत असली तरी शक्ती जी आहे ती सुद्धा मायाधीश जो आहे परब्रह्म परमेश्वर, त्याच्याच आज्ञेने सगळ्या गोष्टी करत असते. अशा सगळ्या गोष्टी आपण बघितल्या, आणि इथून पुढे आपण त्या चौथ्या ह्याला सगळं समासाचं वर्णन आपण करायला सुरुवात करतोय. म्हणजे चौथ्या समासामध्ये त्यांनी आपल्याला सूक्ष्म पंचभूते निरूपण समास असं त्याचं नाव आहे. आता इथे मध्ये आपल्याला पाच इंद्रियांना दृश्य ज्ञान होतं, कारण हे पंचीकरणाबद्दल त्यांनी आधी सांगितलेलं होतं आपल्याला दुसऱ्या ह्याच्यामध्ये.
पण आपण म्हटलं होतं पंचीकरण आपण नंतर सांगू. त्याचं कारण असं ते पंचीकरण ह्या समासामध्ये आलेलं आहे. पण पंचीकरण सांगताना काही वेळेला आपली थोडी कल्पना चुकीची असेल म्हणा, किंवा बरोबर नसेल. पण आपल्याला पंचीकरण सरसकट सगळ्यांना माहिती आहे. पण ते कसं आहे, ते नेहमीच उदाहरण दिलं जातं की एक गोल पोळी जर असली तर त्याचा अर्धा भाग केला आणि बाकीच्याचे चार भाग केले. एकाचा अर्धा आणि बाकीच्याचे चार. ही सगळी मिळून जरी एक पोळी होत असली तरी ते पंचीकरणाने झालेली, म्हणजे अर्धा भाग ज्याचा असतो त्याचं नाव दिलं जातं. आणि नाव जरी त्याचं दिलं तरी सुद्धा उरलेले एक अष्टमांश एक अष्टमांश जे भाग आहेत ते त्याच्यामध्ये असतातच. एक अष्टमांश भाग त्याच्यात असतो, पण अर्धा भाग जो असतो तो प्रामुख्याने असतो, म्हणून त्याला त्याचं नाव दिलं जातं. जसं पृथ्वी तत्व, पृथ्वी आप तेज वायू आकाश, याचं पंचीकरण आपलं होतं. तर हे पंचीकरण एका भूतापोटी पंचभूताची राहटी, सर्व कळे सूक्ष्म दृष्टी घालून पाहता, सत्य स्वरूप आणि अंती, मध्ये पंचभूते वर्तिती, पंचभूतिक जाणीजे श्रुती मूळ माया. असं त्यांनी आधीच्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये समासामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. पण त्याचं उत्तर मात्र त्यांनी तिसऱ्या ह्याच्यात दिलं नव्हतं, ते चौथ्या ह्याच्यात दिले. त्यामुळे हे समास थोडेसे असे पुढे मागे घ्यावे लागतात. आणि टोटल त्याचा सारांश आपण त्या दृष्टिकोनातनं बघतोय. हे विश्व पंचमहाभूतांपासून तयार झाले. ही पंचमहाभूत बीज रूपाने मूळ मायेमध्ये असतात. आता जेवढे गुण परब्रह्मात आहेत तेवढे सगळेच्या सगळे गुण मूळ मायेमध्ये आहेत. पण ते मर्यादित स्वरूपात आहेत का पूर्ण स्वरूपात? त्या परब्रह्माला जसं कार्य करायचं असेल त्याप्रमाणे ते गुण प्रदान करायला सुरुवात करते. आणि त्याप्रमाणे मायेची शक्ती अफाट आहे. ती हे सगळं भासमान जे दृश्य आहे ते तिथे तयार करायला सुरुवात करते. त्याला मायेचा विस्तार असं म्हणतात. पण मूळ माया ही शांत सुप्त स्वरूपात असलेले सगळे गुण तिच्यामध्ये असतात. ती कार्य करायला लागते तेव्हा तिला वेगवेगळी नावं दिली जातात. ते आपण बघणार आहोत. आता इथे पंचमहाभूतांचे आपण पंचीकरण बघतोय. तिथे त्या पंचमहाभूतांमुळे ब्रह्मांडाची उत्पत्ती झालेली आहे. तमोगुणापासून ते निर्माण झालेले आहेत वगैरे. पण मुळामध्ये पंचीकरण काय आहे? तर पृथ्वीमध्ये जडत्व जास्त आहे, म्हणून पृथ्वी तत्व तिला म्हटलं जातं. पृथ्वी आप तत्व ज्याच्यामध्ये जास्त आहे, एक एक द्वितीयांश म्हणजे अर्धा भाग आहे, त्याला आप तत्वाचं म्हणून आप म्हटलं जातं. पृथ्वी आप तेज वायू आकाश इथपर्यंत सगळेच्या सगळे जे आहे ते ज्याचा मोठा भाग आहे, अर्धा भाग आहे, ते पंचीकरणाच्या दृष्टीने आपण ते नाव त्याला दिलेलं असतं. मग बाकीचे सगळे भाग कसे असतात? खरं म्हणजे 17व्या दशकामध्ये अगदी प्रत्येक गोष्टीतलं हे 82 तत्वांमध्ये कसं कसं आहे ते सांगितलेलं आहे. पण आता त्याचं बीजारोपण केलेलं असल्यामुळे फक्त जड तत्व दिलेले आहेत, पृथ्वी आप तेज वायू आकाश. आणि त्याचं उत्तर मात्र आता चौथ्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. पण मुळातली संकल्पना त्यांनी जी मांडलेली आहे ती दुसऱ्या समासामध्ये आहे. शेवटच्या 61 आणि 64 ओळ्यांपर्यंत ती मांडलेली आहे. इथे आपण म्हणतो पाणी तत्व आहे, जलतत्व ज्याला म्हटलं जातं, आपतत्व ज्याला म्हटलं जातं, अर्धा भाग त्याचा आहे. पण मग बाकीचे चार भाग त्याच्यामध्ये आहेत कसे काय? तर साधं उदाहरण घेऊन जाऊया की हिवाळ्यामध्ये पाण्याचं बर्फ होतं, म्हणजे त्याच्यात जडत्व आहे. पृथ्वीचं जडत्व एक अष्टमांश भाग त्याच्यामध्ये आहे. जसं पाण्यात जडत्व आहे, पृथ्वी तत्व आहे, तसं पाणी वाहते, म्हणजे त्याच्यामध्ये जलतत्व त्याचं स्वतःच आहे. ते पण ते अर्धा भाग असल्यामुळे आपण त्याला जलतत्व असं म्हणतो किंवा आपतत्व म्हणतो. त्या पाण्यामध्ये आपण हात बुडवू शकतो, म्हणजे त्याच्यामध्ये पोकळी आहे. घट्ट असेल तिथे आपण हात बुडवूच शकणार नाही. पण पाणी ह्या तत्वामध्ये आपण हात बुडवू शकतो, म्हणजे तिथे पोकळी आहे. आणि आकाश तत्व, पोकळी म्हणजे आकाश तत्व आलं ना, त्यामुळे आकाश तत्व त्याच्यात आहे. बरं, वाहणाऱ्या पाण्याचा स्पर्श आपल्याला जाणवतो, म्हणजे वायू तत्व त्याच्यामध्ये आहे. स्पर्श हा वायू तत्वाचा गुण आहे. आपल्याला माहितीये 5 विषयांचे 5 गुण या 5 भूतांमध्ये भरलेले आहेत. त्यामुळे ते सुद्धा त्याच्यात. आणि पाण्याला टेम्परेचर असतं, कधी कोमट असतं, कधी थंड असतं, म्हणजे कधी 0 डिग्री, कधी त्याच्यापेक्षा खाली, कधी वरती. म्हणजे टेम्परेचर आहे, तापमान आहे, याचा अर्थ त्याला तेजतत्व आहे.
ऐसं असा प्रत्येक गोष्टीचा विचार सर्व कळे सूक्ष्म दृष्टी घालून पाहता, असं त्यांनी दुसऱ्या याच्यामध्ये सांगितलं. फक्त सुतोवाच केलं. पण त्याच्यानंतर मात्र प्रत्यक्षात आपण म्हणतो लाकडामध्ये कुठे आलं पोकळी. लाकडाचा सोफा आहे, सोफ्याचा हात आहे, त्याच्यावर आपण हात ठेवून बसतो, तो आहे. पण त्याच्यामध्ये कुठे आलं, त्याच्यात पोकळी कुठे आली? पण लाकडाच्या सोफ्यामध्ये त्या हाताला जर एका बाजूने अग्नी दिला, थोडस म्हणजे अग्नी दिला म्हणजे त्याला पेटवल्यासारखं केलं, तर तो हळूहळू जिथे पेटवलेली सुरुवात असते तिथपासून ते लाकूड गरम गरम व्हायला लागतं आणि ह्या बाजूला सुद्धा त्याचा चटका बसायला लागतो. इथपासून अग्नी द्यायला सुरुवात केल्यानंतर इथपर्यंत, म्हणजे इथपर्यंत आपल्याला त्याला गरम आहे हे जाणवतं. मग हा अग्नीचं वहन कशाने झालं? तिथे पोकळी होती म्हणून. म्हणून लाकडामध्ये, जडतत्वामध्ये सुद्धा आपल्याला वायू आकाश तत्व दिसते आणि पोकळी आहे आकाश तत्व. असे प्रत्येकामध्ये हे एक अष्टमांश भाग जे आहेत, ते भरलेले असतात, असं त्यांनी सांगितलं. आपल्या इंद्रियांना अं, पाच प्रकार, पाच इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, त्यांना पाच प्रकारचं ज्ञान व्यवस्थित होतं. म्हणजे हे जी पाच इंद्रिय, पाच मुखावरती आपल्या जे दिसतात, डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, जिव्हा आहे आणि त्वचा आहे, ह्या सगळ्या ज्या आहेत त्याला ज्ञान होतं. ह्या पाच इंद्रियांचे पाच विषय आहेत: शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आणि मूळ मायेमध्ये याच्या पंच तन्मात्रा असतात. तर थोडा फरक यांनी आत्ताच्या ह्याच्यामध्ये सांगितलेला आहे. मूळ मायेमध्ये ह्या सगळ्याच्या पंच तन्मात्रा असतात. त्या पंच तन्मात्रा अत्यंत सूक्ष्म स्वरूपात असतात. म्हणजे त्यांना असं दृश्य स्वरूप आलेलं नसतं. अशा या मूळ स्वरूपात ज्या असतात त्याला पंच तन्मात्रा असं म्हणतात. आणि मग या पंच तन्मात्रांचं सुद्धा पंचीकरण ज्या वेळेला होतं त्यावेळेला पंचमहाभूत निर्माण होतात. पंचीकरण व्हावं लागतं. म्हणजे जे आता आपण सांगितलं की शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे शब्द सुद्धा एक तन्मात्रा स्वतंत्र आहे. स्पर्शाची वेगळी आहे, रूपाची वेगळी आहे. पण या सगळ्या इतक्या एकत्रित कालवल्या जातात की मला शब्द ऐकू येतो त्याच वेळेला मी दृश्य पाहत असते डोळ्यांनी, त्याच वेळेला त्या पदार्थाचा वास घेत असते, वेळेला त्याच पदार्थाचा स्वाद घेत असते. आणि कोणतरी मला सांगत असतो की ते खूप छान आहे बरं का, खाऊन बघाच एकदा. म्हणजे हे ह्या सगळ्या क्रिया एकत्र होत असतात आणि त्या एकत्र झाल्यानंतर मी त्याचा स्वाद घेऊ शकते. तसं ही पंचीकरणाची जी प्रक्रिया आहे, जिथे पंचमहाभूत निर्माण झाली, जी आम्हाला डोळ्यांना दिसतायत, दृश्यमान झाली, ती जी आहे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, या प्रत्येकाला त्याचा त्याचा एक गुण आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. तो जो एक अर्धा भाग आहे, तो ज्याच्यामध्ये आहे तो त्याचा गुण आहे. आकाशाचा शब्द हा गुण आहे असं आपण म्हणतो, वायूचा स्पर्श हा गुण आहे, हा अर्धा भाग आहे. आणि बाकीचे एक अष्टमांश आहे. हे पंचीकरण डिटेलमध्ये 17व्या दशकात सांगितलं. तोपर्यंत आपल्या मनाची तयारी व्हायला पाहिजे की हे मुळामध्ये निर्माण कसं झालं. हे अचिंत्य रचना करणाऱ्या शक्तीला माया म्हणतात. मूळ मायेमध्ये सगळे पंचीकरणाचे जे पाच तन्मात्रा आहेत त्याचं पंचीकरण झालेलं नाही, त्या सुप्त स्वरूपामध्ये तिथे असतात. त्यावेळेला त्या सगळ्या परब्रह्माच्या शक्ती रूपाने त्याच्याकडे असतात. त्याला मूळ माया असं म्हणतात. या मूळ मायेमध्ये त्रिगुण सुद्धा असतात, पण ते सगळे सुप्त रूपाने असतात. त्यामुळे तिथे काही हालचाल नसते. पण ज्या वेळेला त्या हालचाल निर्माण होते, हे स्पंदन निर्माण होतं, त्यावेळेला मात्र यांचं एक हे सगळे बाहेर पडायला लागतात. आणि मग मूळ माया सोडून अन्य माया ज्या तयार आहेत त्याला माया असं म्हटलं जातं. म्हणजे त्रिगुण प्रकृती, म्हणजे सत्व, रज, तम आणि पंचमहाभूत जी पंचीकरण झालेली आहेत ती पंचमहाभूत, जी तमोगुणापासून निर्माण झालेली. सत्वगुणापासून सत्व, रज, तम हे तीन गुण सुद्धा तिच्यामध्ये सुप्त स्वरूपात आहेत, ती मूळ माया. आणि बाकीच्या सगळ्या मायांना वेगवेगळी नावं दिलेली आहेत. विश्व निर्माण करते किंवा अनात्म, आत्म, हे भाग निर्माण करते, त्या वेगवेगळ्या माया प्रत्येक ठिकाणी आहेत. तिची सुद्धा दोन रूप आहेत.
एक व्यक्त आणि अव्यक्त. तर जी शक्ती परब्रह्मावरती जगरूपी आभास निर्माण करते तिला अव्यक्त असं म्हणतात. तेव्हा आपल्याला दिसतं का फूल आहे त्याच्यात माया आहे बरं का, असं नाही आम्ही म्हणतो. त्याच्या आत परमेश्वर आहे असं म्हणतो. मग फूल आहे त्याचं सौंदर्य आम्ही बघतो, त्याच्या आत परमेश्वर आहे असं म्हणतो. ते त्या पद्धतीने जे बोलतो तिथे माया अव्यक्त असते. जसं परब्रह्म अव्यक्त असतं त्याप्रमाणे तीही अव्यक्त असते. त्यामुळे जगावरती अं, ही जी शक्ती आहे जी परब्रह्मावरती जगरूपी भास निर्माण करते ही अव्यक्त असते. पण नंतर तिला नामरूपात मग लेणं दिलं चढवलं की मग ती पुन्हा व्यक्त होते. आणि जेव्हा ते नष्ट होतं तेव्हा ती परत मूळ पदाला जाते. म्हणजे ही मूळ माया जी आहे ती त्याचं स्पंदन बनून राहते. पण बाकीच्या ज्या आहेत त्याला नुसतं माया असं म्हणतात, किंवा तिच्या तिच्या कार्याप्रमाणे प्रकर्षेण कृती करायला लागलं की तिला प्रकृती असं म्हणतात. पण हिला मात्र निजा, निज आतमध्येच, निजात्मजा, निजाच म्हटलं जातं. कारण ती परब्रह्माच्या आतच असते, ती बाहेर जात नाही. आपला जो आध्यात्मिक प्रवास आहे तिथे सुद्धा ते सांगतात आपल्याला मायेपर्यंत पोचायचंय. ही मूळ माया असते. प्रकृती वगैरे निर्माण करणारी, आपल्याला दृश्य रूपामध्ये गुंतवून ठेवणारी आहे, ती प्रकर्षण कृती करणारी आहे. ती घडामोडी करणारी आहे. ती घडणे मोडणे ह्या सतत आणि वेगवेगळं विश्व निर्माण करणं, ही अशी ती निर्मिती करणारी, प्रकर्षण कृती करणारी आहे. अशा वेगवेगळी नावं तिला दिलेली आहेत. जसं सृजन करते ती सृष्टी, प्रकर्षण कृती करते ते प्रकृती, आणि ही मूळ माया जी आहे ती निज, तिच्या आतमध्येच असते परब्रह्माच्या तीन स्पंदन रूपाने, ती निजा. बऱ्याच वेळा बऱ्याच ग्रंथांमध्ये माया हा शब्द वापरला जातो. अशा वेळेला मागचा पुढचा रेफरन्स घेऊन ही माया कोणती आहे, प्रकृती आहे, निजा आहे, का ती स्पंदन रूपाने आहे, हे हा विचार वाचणारा जो असतो त्यांनी सूक्ष्म रूपाने पाहून करायचा असतो. नाही तर माया म्हटल्यावर तिथं गुण निर्माण करणारी आहे, तिथं त्रिगुणात्मक आहे, तिथं अमुक आहे, असं नाही. माया आणि मूळ माया हे दोन शब्द आहेत खरं म्हणजे, पण प्रत्येक ठिकाणी ते वेगळे वापरले जातात असं नाही. काही ठिकाणी ती मूळ माया असते, काही ठिकाणी ती कार्य करणारी, विवर्त दाखवणारी अशी माया असते. आता ह्या सगळ्या गोष्टी पंचमहाभूत आणि त्रिगुण अशी अष्टधा प्रकृती निर्माण होते. हे दृश्य विश्व जेव्हा अस्तित्वात नव्हतं तेव्हा फक्त परब्रह्म आणि मूळ माया होती. ती म्हणजे, ते म्हणताना सुद्धा समर्थाने प्रत्येक वेळे असं नाही काही सांगितलं की हे सगळं नंतर निर्माण झालं बरं का. त्याच्या आधी ती मूळ माया आणि मूळ प्रकृतीच होती. म्हणजे मूळ माया आणि परब्रह्मच होतं. ते सगळं त्यांनी ऐलीकडे आणि पहिलीकडे असं याच समासामध्ये सांगितलेलं आहे. तर ते आपण बघणारच आहोत. आता या ह्याच्यामध्ये दशक आठवामध्ये अजून सुरुवातच केली नाही का, तर असं नाही, खरं म्हणजे सुरुवातच केलेली आहे. पण सुरुवात करताना निर्गुण सगुण म्हणजे काय, निर्गुण म्हणजे बहुगुण वगैरे हे सांगितलं. माया म्हणजे काय, मूळ माया म्हणजे काय, विद्या अविद्येचा असाच फरक आपण त्यावेळेला पाहायला होता. त्यामुळे कोणती विद्या कोणती अविद्या हे आपण बघितलं होतं. इथे सगळीकडे जी मूळ माया सोडून, परब्रह्म आणि मूळ माया सोडून अन्य सर्व ठिकाणी आपल्याला द्वैताची भाषा पाहायला मिळते. द्वैताची भाषा पाहायला मिळते म्हणजे नामरूप जिथे जिथे आलं तिथे तिथे द्रष्टा दृश्य दर्शन या तीन गोष्टी आल्या. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी या मूळ मायेमध्ये येत नाही. द्रष्टा दृश्य दर्शन हे मूळ मायेत येत नाही. पण ह्या सगळ्याच्या पुढची जी माया आहे, गुणक्षोभिणी असू दे, त्रिगुणात्मक असू दे, पण जिथे दृश्य येतं, जिथे द्रष्टा आहे, स्वतंत्रपणे तो पाहण्याची क्रिया करतोय, त्या ठिकाणी हे सगळं येतं. आणि ह्या मूळ मायेत सोडून, मूळ माया आणि परब्रह्म सोडून अन्य ठिकाणी सगळीकडे आपल्याला ते दिसतं. म्हणून समर्थांनी याच ह्याच्यात शेवटी शेवटी आपल्याला सांगितलंय, अमुक अमुक सगळ्या गोष्टी ऐलीकडे आणि परब्रह्म मूळ माया पहिलीकडे. हे या गोष्टी ऐलीकडे, ऐलीकडे म्हणजे आपल्या इथे आपल्याला दृश्यमान भासरूपाने दिसतात त्या, असं वर्तन. हे सगळं वर्णन करताना द्वैताची भाषा लागते. आणि मग आता स्थूळ, त्यांनी म्हणतात स्थूळ पंचमहाभूत सूक्ष्म पंचमहाभूत पाहू. मग स्थूळ आणि सूक्ष्म अशी वेगवेगळी पंचमहाभूत असतात का हो? असं काही नसतं, खरं म्हणजे नसतं. पण आपला प्राण
प्राणाचे सुद्धा आपल्याला 10 प्राण सांगितलेले आहेत. पंचप्राण आणि त्याचे 5 उपप्राण सांगितलेले आहेत. आता काही ते बघायचे नाहीयेत, पण त्यांनी सांगितलेले आहेत. पण मग आपल्याला एवढं डिटेल कशाला सांगितलं? प्राण एकच ना. जो जातो तो प्राण, जातो जीव तो प्राण, असं समर्थांनीच वर्णन केलेलं आहे. पण त्यापेक्षा सुद्धा त्यांनी त्याचे 5 प्राण सांगितले. मग कोणते कोणते प्राण आहेत, त्याचे 5 भाग आम्ही करतो, ते त्याच्या कार्याप्रमाणे करतो. पान, उदान, व्यान, समान, या पद्धतीने. मग त्यातले काही सूक्ष्म आहेत, काही स्थूल आहेत. मग त्याचे उपप्राण कोणते आहेत ते त्याच्या कार्यावरून सांगतो. हे आपल्याला कळण्यासाठी म्हणून सांगितलेलं असतं. मुळात प्राण एकच, त्याला स्थूल सूक्ष्म काही नाही. पण आम्ही आमच्या माहितीसाठी शब्दज्ञान आम्हाला निशंक व्हावं या दृष्टिकोनातनं हे वर्णन केलेलं असतं. म्हणून त्यांनी म्हटलंय मूळ माया गुणापुरती तेथे भूते होती कैची. तर मूळ माया गुणापुरती, गुणापरती, परती म्हणजे पहिलीकडे, हे आईलीकडे पहिलीकडे, गुणांच्या पलीकडे आहे. कारण हे त्रिगुण तिच्यामध्ये सुप्त स्वरूपामध्ये आहे. ते हालचाल करत नाही, त्याच्यात वरखाली होत नाही, काहीही होत नाही. त्यामुळे ते इथे त्यांनी त्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. ब्रह्मी मूळ माया झाली. आता या ब्रह्मामध्ये मूळ माया झाली. आणि मूळ माया तोची मूळ पुरुष, हे सुतोवाच पुन्हा त्याने दशक तीन दशक 8 समास 3 मध्ये केलेलं आहे. मूळ माया तोची मूळ पुरुष, त्याचं वर्णन आपण आता केलं की ते त्याचे मूळ माया, त्याच्यामध्येच त्याचं स्पंदन आहे. म्हणजे तेच परमेश्वर आहे. जी मूळ माया आहे तेच मूळ पुरुष आहे. ते दोघं भिन्न नाही, अभिन्न आहेत. त्याच्यात झालेलं स्पंदन म्हणजे तोच आहे. तोच, त्यालाच ईश्वर असं म्हटलेलं आहे. त्या मूळ मायेला ईश्वर असं म्हटलेलं आहे, जो सर्व जगाचं ईशन शांतपणे राहून आतमध्येच राहून करतो. ही बाकीचं दृश्य विश्व निर्माण करणारी माया वेगळी आहे. त्याला निजा असं म्हणतात. ती मूळ माया सोडून बाकीच्या सगळ्या माया आहेत, या आभास निर्माण करणाऱ्या माया आहेत. आणि परब्रह्म निर्गुण आहे, तशी ही सुद्धा असंख्य गुणांनी युक्त अशी मूळ माया सुद्धा निर्गुण आहे. परब्रह्म जसं अनंत अनादी असं आहे, त्याचे स्पंदन निर्माण झालं तेव्हापासून ही पण अनादी अनंत अशीच आहे. ही मूळ माया परब्रह्माप्रमाणे हालचाल करत नाही, शांत निवांत असते. हालचाल करणारी अन्य माया आहे. असे सुप्त रूपात राहणारी माया ती मूळ माया आहे. पण तिचं अस्तित्व आपण वेगळ्या पद्धतीने जाणवतो जेव्हा ते मायेमध्ये निर्माण होतं. मायेमध्ये म्हणजे अन्य मायांमध्ये निर्माण होतं त्यावेळेला. आता हे जसं मी म्हटलं की शब्द हा आकाशाचा गुण आहे, स्पर्श हा वायूचा गुण आहे, रूप हा तेजाचा गुण आहे, रस हा आपाचा गुण आहे, आणि गंध हा पृथ्वीचा गुण आहे. हे सगळे जे गुण आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध, हे त्यांच्या सुप्त रूपाने आहेत. पण जेव्हा दृश्य विश्व निर्माण होतं त्यावेळेला त्या गुणांमध्ये कमी जास्त कमी जास्त अशा पद्धतीने निर्माण होतं. त्यावेळेला ते प्रगट व्हायला लागतात. प्रगट व्हायला लागतात म्हणजे भास रूपाने प्रगट होतात. त्याला ह्या बाकीच्या माया ते कार्य करतात. म्हणून माया सगळी कार्य करते असं आपल्याला सांगितलं जातं. थोडस हे ज्ञानाच्या पातळीवरनं थोडस हे म्हणजे बुद्धीच्या पातळीवरनं सूक्ष्म दृष्टीने विचार करून पाहावं लागतो. म्हणून समर्थ म्हणतात, ब्रह्मी मूळ माया झाली, तिच्या पोटा माया आली. आता ब्रह्मी मूळ माया झाली, तिच्या पोटा माया आली, मग ते गुणा प्रसवली, म्हणून गुणक्षोभिणी श्रीराम. पुढे तिज पासून कोण, सत्वरज तमोगुण, तमोगुण पासून निर्माण झाली पंचभूते श्रीराम. म्हणजे इथे असं झालं, तमोगुणापासूनही निर्माण. मुळामध्ये जे सुप्त स्वरूपामध्ये सत्वरज तमगुण होते, ते सत्वरज तमगुण आणि गुणक्षोभिणी जी माया कार्य करायला सुरुवात केली, तिच्यातलं स्पंदन कमी जास्त व्हायला लागलं. आणि हे सगळं व्हायला लागल्यानंतर हे पंचमहाभूत जी आहेत, पंचीकरण झालेली पंचमहाभूत जी आहेत, ती त्याच्यामध्ये कालवली गेली. आणि मग अष्टधा प्रकृती बनली. हे आपल्याला तोंडपाठ झालेलं असतं. पण तरी सुद्धा तिच्या सत्वगुणापासून मन तयार झालंय. आणि मुळात मन हे अत्यंत पवित्र आहे.
सत्वगुणाधिष्ठित आहे. पण त्याच्यामध्ये मलिनता अन्य बाहेरच्या गोष्टींमुळे, नामरूपामुळे, अहंकारामुळे यायला लागते. ते सत्वगुणापासून तयार झालेली आहे. आणि दुसरं रजगुण आणि तमोगुण, त्या तमोगुणापासून ही पंचीकरण झालेली पंचमहाभूत निर्माण झाली. म्हणजे आता आपल्याला आतापर्यंत पंचमहाभूत, पण पंचीकरण झालेली पंचमहाभूत वेगळी आणि तन्मात्रा स्वरूपात सुप्त मूळ मायेत असणारी वेगळी. हा फरक आता फक्त त्यांनी इथे दाखवून दिला, जो 17व्या दशकामध्ये उलगडून दाखवलेला आहे. आणि मग तमोगुणापासून ही झाली, आणि रजोगुणापासून थोडासा अहंकार निर्माण झाला. बुद्धीने अहंकार निर्माण होतो. त्यामुळे महत्त्व ही सप्तकंचुकही आपल्याला पुढे त्यांनी सांगितलेली आहेत. पण इथे एकेका एक एक भूती पंचभूते असती, आणि एक एक भूती पंच, सहावी ओवी आहे. आणि एक एक भूती पंचभूते असती, तेही आता कैची स्थिती. रांजळ करू श्रीराम. एका भूतामध्ये दुसरं भूत कसं असतं, कारण ही भूत एकमेकात मिसळली आणि एकमेकांच्या हातात हात घातले की गोंधळ करायला सुरुवात करतो. तो विवेकाने विचार केला म्हणजे आपल्या लक्षात येतो, तो कर्दम इतका घट्ट असतो, तो चिखल इतका घट्ट आहे की तो वेगळा काढता येत नाही. प्रत्येक भूताचा स्वतंत्र गुण ओळखून घ्यावा लागतो. आणि तो त्यांनी 11 पासून पुढच्या ओव्यांमध्ये सांगितले. जे जे जड आणि कठीण, ते ते पृथ्वीचे लक्षण. त्याच आपण बघितलं की बर्फ हे पृथ्वीचं लक्षण आहे, जडत्व हे पृथ्वीचं लक्षण आहे. आणि मृदू आणि ओलेपणा, जिथे ओलेपण आहे, मृदूपण आहे, बोलण्यात मृदूपण आहे, तिथे जलतत्व आहे. भाव आहे तिथे जलतत्व आहे. हे सगळीकडे येतं. अशी 82 तत्व आपल्याला सांगितलेली आहेत. मृदू आणि बोलेपणा तितुके आप. जे जे उष्ण आणि सतेज, आपण बघितलं पाण्यात सुद्धा उष्णता आहे. मग उष्णता, जे जे उष्ण आणि सतेज, ते ते जाणार. सतेज म्हणजे त्याला रूप आहे. पाण्याला रूप आहे की नाही? ते बर्फाच्या स्वरूपातही रूप आहे, वाहतं पाणी म्हणूनही रूप आहे, तळ्यातलं म्हणूनही रूप आहे. म्हणजे त्याला रूप आहे, त्याला उष्णता आहे, कुठे थंड पाणी आहे, कुठे गरम पाणी आहे. मग ते ते जाणावे पै तेज, आता वायो ही सतेज निरोप सहज निरोपले. अशा पद्धती, जे जे नुसतं वाचून दाखवलं तरी आपल्याला कळेल, आणि आपण वाचू शकता. जे जे जड आणि कठीण, तेथे पृथ्वीचे लक्षण. मृद आणि बोलेपण तितुके आप श्रीराम. जे जे उष्ण आणि सतेज, ते ते जाणावे पै तेज. आता वायो ही सहज निरोपिजेल श्रीराम. अशा पद्धतीने त्यांनी वेगवेगळे प्रकार आपल्याला सांगितलेले. आता प्रत्येक प्रकार सांगण्याची काही गरज नाही, पण जिथे जड आणि कठीण आहे तिथे पृथ्वी तत्व आहे, मृदू आणि ओला आहे तिथे आपतत्व आहे, उष्ण आणि तेज आहे तिथे तेज तत्व म्हणजे अग्नितत्व आहे, आणि जिथे चैतन्य चंचलत्व आहे तिथे वायू तत्व आहे, कारण वायू वाहणार आहे ना सतत. जिथे शून्याकार पोकळी आहे तिथे आकाश तत्व आहे. ते हे सर्व ढोबळ मानाने सांगितले आपल्याला. सूक्ष्म बुद्धीने विचार केला की समजते की प्रत्येक भूतामध्ये कोणतं कोणतं भूत आहे. आपण मगाशी पाण्याच्या बाबतीत, तेजाच्या बाबतीत बघितलं होतं की एक अष्टमांश भाग कसे आहेत आणि अर्धा भाग कसा आहे. हे सगळं आपण बघितलं होतं. 15 ते 20 ओव्यांमध्ये आकाशामध्ये इतर भूत कशी आहेत ते कळवले. 22 ते 27 मध्ये वायूमध्ये भूत कशी आहेत ती सांगितले. 28 ते 30 मध्ये तेजामध्ये भूत कशी आहेत ती एकेका दोन दोन ओळीत सांगितलेली आहेत. पण 17व्या दशकात पूर्ण त्याचा विस्तार करून सांगितलेला आहे. अशा तऱ्हेने शरीरात सुद्धा आपण बघतो तर पिंडी ते ब्रह्मांडी असाही विचार त्यांनी मांडलेला आहे. तोही आपल्याला पाहता येतो. भूते गुण मिळविले, त्यासी अष्टधा प्रकृती बोलेले. पंचभौतिक जाणिले अष्टधा प्रकृती. आता ही सर्व गुणयुक्त भूत जी आहेत, पृथ्वी आप तेज वायू आकाश, यांचा सुद्धा कर्दम झाला. मग ही अष्टधा प्रकृतीतली जी जी भूत आहेत आणि त्रिगुण आहेत, हे सगळी एकमेकात कालवली गेली, आणि या सगळ्या भूतापासून जड तत्व सगळी निर्माण होत गेली. आणि ही पंचमहाभूत ती कालवल्यामुळे त्याचाही कर्दम झाला. त्यामुळे प्रत्येकातनं वेगवेगळं काढणं आपल्याला नेहमी सांगितलं जातं उपासनेमध्ये किंवा धार्मिक ह्याच्यामध्ये, की ही सगळी तत्व आहेत ती सगळी निरसन करून टाका.
इतकं सोपं नाही. 82 तत्वाचा जो देह आहे त्याच्यात सुद्धा जर आपण बघितलं तर एक तत्व दुसऱ्या तत्वामध्ये इतकं मिसळून गेलेलं आहे की ते वेगळं काढता येत नाही. तत्वाचा झाडा करावा, झाडून टाकावी, असं इतकं सहज सोपं नाही. ते करण्यासाठीची जी मनोधारणा आहे ती साधन प्रतिष्ठा केल्यानंतर, सिद्धत्व झाल्यानंतर, सद्गुरु कृपेचा आशीर्वाद मिळाल्यानंतर मग आपल्याला प्राप्त होते. आणि मग कुत्ता जाणे चमडी जाणे अशी कबीरासारखी अवस्था प्राप्त होते. ती तत्व झाडा केल्यानंतरची आपली देहाची अवस्था, देही असून विदेही, ती सगळी 15 ते 20 यापर्यंत दशकांमध्ये समर्थांनी सांगितलेले आहे. पुढे ते म्हणतात, पुढे तत्वविवंचना पिंड ब्रह्मांड तत्व रचना बोलली असे हे जना प्रगटची आहे. 4 देह पिंडाचे, 4 देह ब्रह्मांडाचे, असे आपल्याला माहिती आहे. ते सगळे त्यांनी नंतर आपल्याला सांगितलेले आहेत. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण विराट हिरण्यगर्भ व्याकृत आणि मूळ प्रकृती, असं सगळे ते देव आहेत. असे 4 ब्रह्मांडाचे आणि 4 पिंडाचे आपल्याला तोंडपाठ आहेत, शब्दरूपान नक्की पाठ आहे, पण त्याचंही वर्णन नंतर त्यांनी केलेलं आहे. पण आता हे ज्ञानदशकात सगळ्याची मांडणी करून ठेवली. सप्तकंचुक हे प्रचंड झाले नव्हते ब्रह्मांड, माया अविद्येचे बंड ऐलीकडे. आता सप्तकंचुक म्हणजे म्हणजे काय, तर हे सगळे जे सात सात ब्रह्मांड आहेत वगैरे असं म्हटलं जातं. पण सात ब्रह्म आणि परब्रह्म म्हणजे ब्रह्म, ब्रह्म आणि परब्रह्म हाही शब्द असाच वापरला जातो. मूळ माया आणि माया हा शब्द त्याच्या अर्थावरनं समजायचं की मूळ माया आहे का बाकीची माया आहे, नुसती माया आहे, याच्यामध्ये अनेक गोष्टी येतात. तेव्हा पिंड ब्रह्मांड काहीच नव्हतं. तेव्हा हे मात्र मूळ माया आणि माया, आपलं परब्रह्म हे शांत निवांत बसलेलं होतं. त्याला स्पंदन झालं नव्हतं, पण ते शक्ती त्याच्या आतमध्ये होती. तिला स्पंदन झाल्यावर मग ह्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत. म्हणून मूळ माया आणि परब्रह्म पहिलीकडे, माया अविद्येचं बंड अलीकडे. अविद्येमध्ये जे जे येतं, बाकीच्या मायांमध्ये जे जे येतं, मूळ माया सोडून जे जे येतं ते सगळं अलीकडे. ते दृश्य भासमान विश्व आहे. आणि सप्तकंचुक प्रचंड झाले नव्हते असं म्हटलंय. सप्तकंचुक महत्त्व, अहंकार आणि पंचभूत याला मिळून सप्तकंचुक म्हटलं जातात. हे जे सकळ प्रचंड विश्व निर्माण झालं हे सप्तकंचुक आहे. त्याच त्या सगळ्यांनी मिळून निर्माण झालेलं आहे. सप्तकंचुक प्रचंड झाले नव्हते ब्रह्मांड असं त्यांनी म्हटलेलं आहे. पंचभूतां म्हणजे पंचभूत महत्त्व, अहंकार, एकोहम बहुश्याम, हा त्याला अहंकार निर्माण झाला ना, मला बहु व्हायचंय, इथे मी पण आला म्हणजेच अहंकार निर्माण झाला. हा कशाच्या जोरावर झाला? ते जे महत्त्व होतं, बुद्धीचं महत्त्व. कारण बुद्धी असलेल्यालाच असे अहंकार होऊ शकतात. ज्याला बुद्धी नसते त्याला अं, अं, आहार निद्रा भय मैथुन एवढं सीमित ज्ञान असतं, त्याला कुठलेही अहंकार निर्माण होत नाही. बुद्धी असते त्याला अहंकार निर्माण होतो. हे कुठेतरी आपलं आपण पण शोधून पाहावं लागतं. आणि तो अहंकार ह्या सप्तकंचुक ब्रह्मांडाचा निर्माण होतो. मूळ मायेपर्यंत गेल्यावर हा अहंकार आपोआपच निरसन केला जातो. अशा तऱ्हेने हे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता हे सप्तकंचुक पिंड, सप्तकंचुक ब्रह्मांड सगळं सगळं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये एक सहज जेवढे पिंडी तेवढे ब्रह्मांडी, जेवढे ब्रह्मांडी तेवढे पिंडी, असा थोडा उलटा विचार करूया की जेवढं पिंड, 7 समुद्र, 7 समुद्र सप्तकंचुक जे सांगितले, 7 समुद्र पण सांगितलेले. हे 7 समुद्र, आता हे सगळे 7 सप्तकंचुक आपल्या आतमध्ये पण आहेत. ते कसं, सप्तसमुद्र बाहेर आहेत तसे आमच्या आपल्याला दिसतो. पहिला क्षार समुद्र आपल्याला दिसतो की नाही, त्याच्यानंतर वेगळा शुद्धोदक समुद्र, त्याच्यानंतर दधीचा समुद्र, घृताचा समुद्र, असे आहेत असं म्हटलं जातं. म्हटलं जातं म्हणजे असं ऋषी मुनींनी सांगितले. आणि आपण पूजा करताना सुद्धा बघितलं तर ते सगळं घेतो आणि त्या प्रत्येका समुद्रातलं एक एक स्थान त्या देवाला घालत असतो. मधाचं समुद्र आहे, त्याच्यात घृताचं आहे. इक्षू म्हणजे आपण साखर घालतो का त्याच्यामधल्या एका पंचपाळा असतात. पंचपाळा हळदी कुंकवाचं पंचामृत ठेवायचं ते ना, ते पंचामृताची 5 समुद्र आहेत. आता ते आपल्या शरीरात पण आहे. ते फक्त वाचून दाखवते कारण ह्याचा संदर्भही पुढे येणार आहे. मूत्रे क्षार समुद्र, मूत्र आपलं खारट असतं आपल्याला कल्पना आहे.
लालायाम क्षीर समुद्र, तोंडाला जी लाळ सुटते त्याला क्षीर समुद्र म्हटलेलं आहे. कफे दधी समुद्र, सांगायची काही आवश्यकता नाही. मेदिसी घृतच समुद्र, अंगामध्ये जो मेद साठलेला असतो ना तो घृत समुद्र. घृत म्हणजे तुपाचा समुद्र. वसायाम मधु समुद्र, वसायाम म्हणजे पोटाच्या ठिकाणी खाली किंवा वशट किंवा वाईट गोष्टी खाल्ल्यामुळे जे आतमध्ये शुगर तयार होते, मधु समुद्र, तो मधु समुद्र. नाही नाही, मधु समुद्र त्याला नाही. वसायाम मधु समुद्र म्हणजे मधाचा समुद्र त्याला म्हटलेला आहे. आणि तो वशट म्हणजे जास्तीच्या मेदपूर्ण गोष्टी, पण त्यातल्या काही वाईट गोष्टी सांगे खाल्ल्या, वशट खाल्ल्यानंतर जे होतात त्या. रक्ते इक्षू समुद्र, हे बरोबर आहे. इक्षू, इक्षू म्हणजे अं, ऊस. ऊस म्हणजे साखर. साखरेचा समुद्र तिथे आहे कुठे? रक्ते. रक्तामध्ये शुगर वाढते आपली, म्हणजे ते आपण आणि नॉर्मल आहे, नॉर्मल असते तोपर्यंत सगळं चांगलं असतं. आणि शुक्रे अमृत समुद्र, शुक्र धातू जो तयार होतो तो तो त्याच्यापासून पुनरुत्पत्ती होते, तो समुद्र म्हणजे क्षार समुद्र, क्षीर समुद्र, दधी समुद्र, घृत समुद्र, मधु समुद्र, इक्षु समुद्र, अमृत समुद्र. अशा पद्धतीने त्यांनी 7 समुद्र आपल्याला सांगितलेले. आणि पंचभौतिक गोळ, असं पद्धतीने हा पंचभौतिक जो गोल आहे ब्रह्मांडाचा, त्याच्या भोवती हे 7 समुद्र आहेत. पृथ्वीच्या भोवती आपल्याला फक्त क्षार समुद्र पाहायला मिळतो. अशा तऱ्हेने हे ब्रह्मांड सुद्धा मोठं मोठं केवढं होत गेलं. तर इथे सप्त समुद्र जसे आले, शब्द स्पर्श रूप रसगंध आले, तसंच वाणीच्या परापश्यंती मध्यमा वैखरी या वाणींबद्दल वर्णन केले. हे वाणींचं वर्णन आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे. परावाणीच्या पलीकडे म्हणजे बेंबीच्या पलीकडे तो आहे, म्हणून त्याला परेहून परता म्हणतो. परावाणी म्हणजे तिथे फक्त स्पंदन होतं, म्हणजे मूळ माया. मूळ मायेचं स्पंदन जसं परब्रह्मामध्ये होतं, तसं आपल्यामध्ये फक्त स्पंदन होतं, बाहेर काहीही पडत नाही. ते परावाणीमध्ये होतं. मग त्याला पश्चंतीमध्ये आकार येतो. मग इकडे त्याला व्यवस्थित शब्दांचे उच्चार दिले जातात. वैखरी वाणीमधून ते बोललं जातं. अशा सगळ्या पद्धती आपल्याला त्यांनी सांगितलेल्या आहे. आता या ह्याच्यामध्ये आपण जेव्हा हे सगळ्या गोष्टी बोलत असतो त्यावेळेला 4 वाणी, 4 खाणी, सगळ्यांचं वर्णन केलं. नंतर त्यांनी ते आईलीकडे आणि पहिलीकडे, आईलीकडे आणि पहिलीकडे असं प्रत्येक वेळ म्हटलंय. त्याच्यात त्यांनी म्हटलंय ब्रह्मा विष्णू महेश ह्या आईलीकडे विचार म्हणजे कुठपासनं? अगदी चराचर जीवसृष्टीपासून परापश्यंती 4 वाणी, 4 खाणी इथपासून पुढे आणखी जे सप्त स्वर्ग, सप्त पाताळ जे काही निर्माण झाले, हे सगळं आईलीकडे. त्याचा मूळ मायेशी हे नाही. मूळ मायेचं स्पंदन झाल्यापर्यंत तिथे काही नाही. पण त्याच्यानंतर जे सगळं त्रिगुणात्मक सृष्टी निर्माण झाली, ही गुणक्षोभिणी मायेपासून तयार झाली. आणि त्यातल्या तमोगुणापासून आपली ही पंचमहाभूत, आणि पंचमहाभूतांपासून सृष्टी कशी निर्माण झाली हे त्यांनी पुढच्या ह्याच्यात सांगितलंय. पण आता सांगताना त्यांनी म्हटलंय अगदी ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा विचार ऐलीकडे. कारण ही सगळी सृष्टी सांभाळायची, ती निर्माण करायची, तिचं पालन पोषण करायचं, तिचं संपूर्ण नष्ट करून टाकायची, हे काम ब्रह्मा विष्णू महेश या त्या गुणक्षोभिणी मायेच्या ज्या 3 शक्ती आहेत, त्या शक्ती तिने आपल्या निर्माण केल्या. जे जे निर्माण होतं ते ते मृत्यू पावतो. उपजे ते नाशे, हा न्याय आपल्याला दिलेला आहे. असे अनेक न्याय आहेत, त्यातला हा एक न्याय. तर उपजे ते नासे, त्याप्रमाणे ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा आपण म्हणतो अगदी श्रेष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत, पण त्यांना सुद्धा शेवटी मृत्यू हा आहेच. म्हणजे त्यांचाही विलय, मृत्यू पावतात. ते जेव्हा प्रलय होतो त्यावेळेला तेही नष्ट होतात. असे 7 स्वर्ग, 7 पाताळ, 14 भुवन, चंद्र सूर्य तारांगणांची निर्मिती, म्हणजे पृथ्वीचे 7 भाग केले, मग त्याची 7 द्वीप तयार झाली. अशा सगळं ब्रह्मांडाची माहिती त्यांनी दिली. मग अनेक भूचर, जलचर, मनु, चक्रवर्ती राजे, 12 आदित्य, 12 सूर्य म्हणजे ज्याला आपण म्हणतो ते तयार झाले. 11 रुद्र तयार झाले. मग त्या देवता तयार झाल्या. आणि आता तर बघाल तर बहु लोक बहु भक्त, असं त्यांनी पहिल्या ह्याच्यामध्येच उच्चार केला, पहिल्या देवदर्शन मध्ये. मग हे सगळं जे आहे हे सगळं आईलीकडे, हे सगळं अलीकडे आहे. पण आपल्याला जायचंय कुठे? पलीकडे जायचंय.
पण ह्या तीरावर आहे, आपल्याला पलीकडच्या तीरावर जायचंय. ज्या पलीकडच्या तीरावर जायचंय तिथे तो थोरला देव आहे. पंचभौतिक ब्रह्मगोळ जेणे कळे हा प्रांजळ, दृश्य सांडून केवळ वस्तूच पाविजे श्रीराम. महाद्वार ओलांडावे मग देव दर्शन घ्यावे, तैसे दृश्य सोडावे जाणून या श्रीराम. हे खरं मर्म त्यांनी इथे सांगितलं. आपल्याला जर खरोखरी त्या थोरल्या देवाला पाहायचं असेल, तो निर्गुण आहे का सगुण आहे हे जाणून घ्यायचं असेल, तो निर्गुण म्हणजे बहुगुण असून सुद्धा मी करुणी अकर्ता कसा आहे हे समजावून घ्यायचं असेल, तर आपल्याला महाद्वार ओलांडावे, देवदर्शन घ्यावे, तैसे दृश्य सांडावे. हे दृश्य नामरूपात्मक दृश्य जे मायेने तयार केलेलं आहे, जे जे निर्माण झालेलं आहे, जे निर्माण होऊन ते सगळं नष्ट होणार आहे, त्या नश्वराचा हात धरायचा का त्या ईश्वराचा हात धरायचा? ईश्वर म्हणजे मूळ माया, असं आपण मगाशी बोललोय त्याप्रमाणे म्हणते. मग तो ईश्वर म्हणजे खरा देव आहे का? नाही. ते त्याचं स्पंदन आहे. त्याच्या हृदयातच जाऊन बसलात की तुम्ही त्याच्यापासून वेगळं होणारच नाही. वेगळं होणारच नाही म्हणजे त्याच्याशी एकरूप होऊन जाल आणि स्वतःचं अस्तित्व राहिलं नाही, की हे महाद्वार ओलांडल्यासारखं आहे. आपण देवळात देवाचं दर्शन घ्यायला जातो त्यावेळेला आधी जातो तर बाहेर कंपाऊंड असतं, त्या पायऱ्या असतात, तिथे आपण चप्पल काढतो. मग आतमध्ये जातो, तो मंडप असतो मोठा. मग तिथे मध्ये उंबरठा असतो, त्या उंबरठ्यावरनं खाली आतमध्ये जातो. ते महाद्वार ओलांडावे. आधी हा बाहेरचा देव्हारा पाहायचाय, संबंध देवळाचा गाभारा पाहायचा नाही. आधी हे बाहेरचं सगळं दर्शन आपण घेतलं. ते देऊळ कसं आहे, त्याची गोपुरं कशी आहेत, हे सगळं शब्द ज्ञान आहे. हे सगळं ऐलीकडे, हे सगळं कंचुक ब्रह्मांड, हे सगळं ऐलीकडे. आता महाद्वार ओलांडावे हे सगळं झाल्यानंतर आतमध्ये छोट असं द्वार असतं, ज्यातून त्या गाभाऱ्यात जाता येतं. मंडपातून गाभाऱ्यात जाताना एक छोटं द्वार असतं. ते जे द्वार आहे ते खरं म्हणजे छोटं द्वार महाद्वार असतं. कसं असतं बघा, आपण जोड शब्द लिहितो. परब्रह्म, ब्रह्म असा शब्द येतो, पण म्हणताना परब्रह्म असं म्हणतो. म्हणतो म्हणजे तसंच म्हणायला पाहिजे, परब्रह्म. तो ह अर्धा आणि म. पण काही वेळेला तो ह जो आहे तो आपल्याला अर्धा असतो आणि म पूर्ण असतो. पण आपण लिहिताना म अर्धा आणि ह पूर्ण असं आपल्याला दिसायला दिसतं. जे छोटं असतं तेच आपल्याला मोठं दिसतं. बुद्धी, धी लिहिताना ध अर्धा खाली असतो आणि द पूर्ण दिसतो. आपल्याला दिसायला द पूर्ण दिसतो, ध अर्धा दिसतो, पण तो ध पूर्ण असतो आणि द अर्धा असतो. बरोबर आहे ना? हा पूर्ण नसतो ना द, तो आपलं रूप मात्र नाम रूपात्मक दृश्य जे आहे ते मोठं करून दाखवतो. जसं हे ऐलीकडे सगळं आहे, हे ब्रह्मांड आम्हाला मोठं होऊन दिसतं. आणि आतमध्ये त्या महाद्वार हे सगळं देवळाचा गाभारा ओलांडून पलीकडे गेलं की आम्हाला ते दिसतं. ते मात्र आतलं तत्व असतं. मग ते पाहायचं असेल तर महाद्वार ओलांडूनच जावं लागतं. आणि एकदा तिथे गेलं आणि तिथे नतमस्तक होतो, डोकं त्या चरणावरती ठेवतो, की पंच ज्ञानेंद्रिय त्याच्यापुढे झुकवून देतो. नको ते नाम, नको ते रूप, ते सगळं बाहेरच राहू दे, मला तुझ्याशी एकरूप व्हायचं. हे महाद्वार ओलांडून मग देवदर्शन घ्यावे. अशा पद्धतीचं देवदर्शन जेव्हा घेतलं जातं, तेचे दृश्य सांडावे जाणून घ्या. हे दृश्य दर्शन घेतलं जातं की मी माझं सर्वस्व तुला अर्पण केलं, आत्मनिवेदन भक्ती पूर्ण केलेली आहे, हे सगळं तुला पूर्ण केलंय. आता मात्र मला तुझ्याशी एकरूप कर. आता मी हे बाहेरचं सगळं भराण गाभाऱ्यात येण्यापूर्वी सगळं बाहेरच सोडलंय. ते चपला बाहेर काढलेत ना, ते चपला म्हणजे त्रिगुण मी तेव्हाच बाहेर काढलेले. तिथून मी त्रिगुण बाहेर सोडून आतमध्ये आलोय. फक्त सत्वगुणाचं थोडंसं अंश माझ्यामध्ये आहे, शुद्ध मन माझ्या बरोबर आहे, चित्त शुद्धी झालेली आहे. आता मी हा देव्हारा सुद्धा ओलांडलाय, त्याचा उंबरठा सुद्धा ओलांडलाय आणि आतमध्ये तुझ्याकडे आलोय. बाहेरचं जे आहे ते बाहेरच राहू दे, ते तसंच राहिलं तरी मला आता काही फरक पडणार नाही. म्हणून त्यांनी म्हटलंय महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे, तैसे दृश्य सांडावे जाणून या. माहितीये, हे दृश्य आम्हाला ठरवण्यासाठी आहे. या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण या सगळ्यासाठी विवेक वैराग्य माझ्याकडे. ते जसं असेल तसं असू दे, ते बाहेर राहणार आहे. मी आता उंबरठा ओलांडलेला आहे.
अशा पद्धतीने त्यांनी हे सगळं वर्णन आपल्याला केलं, सांगितलंय. आणि त्या दृष्टिकोनातून आपण इथे विचार केला. आणि हे सगळं इथे म्हणता म्हणता त्यांनी 22-25 वेगवेगळ्या नथिलेची गगन नव्हते अकस्मात आले तेथे. ते अकस्मात वगैरे पंचीकरणानंतर आलं. ते आधी होतच, सूक्ष्म रूपाने पंचतन्मात्रांमध्ये होतच. म्हणजे हा तिसरा ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी ह्याचं वर्णन सुरुवात केली होती. आणि मग आता चौथ्यामध्ये सूक्ष्म पंचमहाभूतामध्ये ह्या मूळ शंकेचे, मागील आशंकेचे मूळ आता होईल प्रांजळ, वृत्ती करावी निवळ, असं त्यांनी प्रत्येक वेळी आपल्याला सांगितलं. आपण उलट जातं थोडस. आता हे सगळं जर करायचं असेल तर आपली वृत्ती निवळ करायला पाहिजे. म्हणजे काय? हे सगळं ऐकायचं असेल तर मन शांत ठेवायला पाहिजे, वृत्ती शांत ठेवायला. कारण महाद्वार ओलांडून आता पलीकडे जायचे. खरं म्हणजे शेवटची ओळ सांगून आता पहिल्या ठिकाणी आले. पण हे सगळं ऐकण्यासाठी चित्त दुश्चित्त असून चालत नाही. त्यामुळे इथे शांतपणे आपल्याला हे सगळ्या गोष्टी ऐकायला लागतात. आपल्याला अनेक ग्रंथामध्ये पाहायला मिळतं की असं सांगितलं जातं की आता शांत राहून ऐक, आता निवांत असावे, शांत असावे, एकाग्र चित्त ऐकावे, असं सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या असतात. ह्या का सांगतात? कारण आपलं चित्त इकडे तिकडे चलबिचल होतं. आणि आपण जे ऐकायचं असतं ते तेवढाच भाग आपल्या ऐकण्यातनं निघून जातो. तो तसं निघून जाऊ नये म्हणून मागील आशंकेचे मूळ आता करीन प्रांजळ, वृत्ती करावी निवळ, असं ते सांगतात. निमिष एक, निमिष म्हणजे निमिष एक नसतं बरं का. खरं म्हणजे नैमिषारण्यात, निमिष म्हणजे पापणी दुखते ना दुखते. एवढ्या वेळ चित्त एकाग्र काय करायचं ते सहज होईल. पण तेवढं सुद्धा होत नाही. निमिषभर मी सांगत राहीन तोपर्यंत हळूहळू करा, हे आपोआप होईल. आपलं चित्त एकाग्र व्हायला खूप वेळ लागतो. कारण तो इतकं व्यग्र चित्त आहे, वेगवेगळ्या ठिकाणी गुंतलेलं आहे, दृश्यामध्ये रमलेलं आहे. त्यातनं ते बाहेर काढून हे सगळं ऐकायचंय. मग महाद्वार कसं ओलांडायचं हे आपल्याला लक्षात येतं. ते महाद्वार आपण ओलांडू आणि पुढे जाऊ. पण त्याच्यासाठी आधी बाकीची तयारी करावी लागते. ती समर्थांनी याच्यामध्ये केली. कोणत्या कोणत्या ओळीत काय काय सांगितले ते आपण बघितलं. आणि मग आता हे स्थूल सूक्ष्म वगैरे काही नाही, पण पुढे जे सांगितलं की आकाशाच्या बाबतीत बऱ्याच शंका आहेत. आणि आपल्याला निसंशय ज्ञान प्राप्त करायचंय. आकाशाच्या बाबतीत अनेक ज्या शंका आहेत त्या शंका, त्यामध्ये की आकाशाला मग भूत का म्हणतात, त्याच्यात आणि देवामध्ये भरपूर साम्य आहे, मग त्याला का म्हणतात, हा आकाश स्वरूप भेद अशा पद्धतीने त्यांनी पुढच्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. सूक्ष्म पंचभूत, स्थूल पंचभूत, आणि आता स्थूल पंचमहाभूतही त्यांनी पुढच्या ह्याच्यात सांगितले. आणि त्याच्यात आकाश स्वरूप भेद हे पण सांगितले. आता सूक्ष्म म्हणजे काय, स्थूल म्हणजे काय, असं खरं म्हणजे काही नाही. पण आपल्याला निसंशय ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून ते सगळं आपल्याला सांगितलेलं आहे. अशा तऱ्हेने आपला आठव्या दशकातला चौथा समास पूर्ण झाला. आणि पुढच्या वेळेला आकाश आणि स्वरूप म्हणजे परब्रह्म यांच्यात काय भेद आहे बघा. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, आकाशापर्यंत आपल्याला प्रवास करायचा आहे. आणि तो प्रवास झाल्यावरती आपल्याला कुठे जायचंय? आकाशात प्रवास करताना त्या परब्रह्मामध्ये उडी टाकायची, ते शून्य ओलांडून पलीकडे जायचंय. मग आकाश आणि त्याच्यामध्ये काय, आकाशापर्यंत गेलं म्हणजे परब्रह्म मिळालं असं म्हणायला का हरकत नाही? त्याचं उत्तर त्यांनी पुढच्या याच्यात दिलेलं आहे. ते आपण पुढच्या वेळेला पाहू. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.